या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पशुधन पर्यवेक्षक 2026 MPSC पॅटर्नची तयारी या ठिकाणी करतो आहे. तांत्रिकचे सेशन्स मी तुम्हाला सांगितलंय, मी मॅक्झिमम रेकॉर्डेड स्वरूपात या ठिकाणी अपलोड करतोय आणि इतर सेशन जे आहेत मराठी असेल, इंग्लिश असेल, गणित बुद्धिमत्ता असेल ते आपण लाईव्ह घेतोय कॉमन स्वरूपात. ओके, सरळ सेवेची प्लस हे, तर तुम्ही तेही जॉईन करत चला. आज आपला टॉपिक फार महत्वाचा आहे, राष्ट्रीय पशुधन अभियान NLM म्हटलेलं आहे. आणि बघा, मी तुम्हाला लेक्चर्स अपलोड करत राहणार आहे. दर आठवड्याला एखादं 2-3 पर्यंत सुद्धा अपलोड्स होतील टेक्निकलचे. तुम्हाला आणखी एक सांगतोय, तुम्हाला जर काही वाटत असेल की हा टॉपिक मला वाटतोय की याच्यावर अजून काही लेक्चर्स घ्यावेत, तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. हा व्हॉट्सअप नंबर आहे 9673708085. ओके, त्यामुळे बिंदास्त राहा. सगळा सिलेबस कव्हर करणार मी MPSC पॅटर्ननुसार. केंद्र शासनाचं जे डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंडरी आहे ना, DAHD म्हणतोय, 2024-25 मध्ये या ठिकाणी ही स्कीम ते लॉन्च करत आहे आणि यानुसार काही ऑपरेशनल गाईडलाईन्स या ठिकाणी आहेत. नॅशनल लाईव्हलीहूड मिशन आपण ज्याला म्हणतो आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर कंपोनंट्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या घटकांसाठी ही स्कीम आहे, तर शेळी मेंढी पालन जे आहे त्यांच्यासाठी त्यांची युनिट साईज या ठिकाणी 100 मादी प्लस 5 नर अशा पद्धतीने पहिली स्कीम आहे, जिला 20 लाख रुपयापर्यंत खर्च, तुम्हाला प्रकल्प खर्च तुम्ही हे करू शकतात आणि त्यामध्ये 10 लाखाची सबसिडी, 50% सबसिडी भेटणार आहे डायरेक्ट त्या प्रकल्पाला. पुढे 200 मादी प्लस 10 नर असेल, 40 लाखाचा प्रोजेक्ट असणार, 20 लाख सबसिडी भेटणार. आणि 500 मादी प्लस 25 नर, त्यामध्ये 1 कोटीची त्या ठिकाणी प्रोजेक्ट व्हॅल्यू जर असेल तर 50 लाख रुपये सबसिडी भेटणार आहे. जबरदस्त अशी ही स्कीम आहे. या आणि यामधले कंपोनंट्स, युनिट साईज वगैरे याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. इथे बघा, वराह पालन जर तुम्ही करत असाल, पिग डुक्कर आपण म्हणतोय त्यांचं पालन करत असाल, 50 मादी प्लस 5 नर ही साईज असेल तर 30 लाखाचा प्रोजेक्ट तुम्ही दाखवू शकतात, 15 लाख रुपये अनुदान भेटणार आहे. आणि 100 मादी प्लस 10 नर असेल, 60 लाख रुपये प्रोजेक्ट खर्च आणि 30 लाख रुपये अनुदान. कुक्कुट पालन जे आहे, पोल्ट्री फार्म जे आहे, इथे 1000 जर मूळ पक्षी असतील प्लस हॅचरी असेल, मूळ पक्षी म्हणजे पॅरेंट स्टॉक म्हणतोय, 50 लाख रुपयाचा प्रोजेक्ट, 25 लाख रुपये सबसिडी भेटणार आहे. मूर घासाचं हे आहे, त्यामध्ये सायलेज मेकिंग युनिट भेटेल, 1 कोटी रुपयापर्यंत तुम्ही हा प्रोजेक्ट करू शकता, ज्यामध्ये 50 लाख रुपयाची तुम्हाला सबसिडी भेटणार आहे या स्कीममध्ये. आणि पशुधन पर्यवेक्षकची MPSC पॅटर्न बॅच आहे, अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे, तुम्हाला जॉईन करता येईल. 2 बॅचेस वेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला हे बॅनर दिसेल, ही बॅच फुल बॅच म्हणतोय आपण हिला. काय फुल बॅच म्हणजे हिच्यामध्ये तुम्हाला इतर सगळे सब्जेक्ट सुद्धा, नॉन टेक्निकल सुद्धा या बॅच मध्ये भेटणार आहे. त्यामुळे या बॅचची फीस थोडी जास्त असणार आहे. इथे फक्त तांत्रिक या ओनली तांत्रिक या ठिकाणी आहेत. दोन्ही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकतात. तुम्हाला अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, त्या ठिकाणी जाऊन या बॅचेसला ऍडमिशन घेता येईल आणि आपला अभ्यास सुरू करता येईल. आता काही तांत्रिक मुद्दे तुम्हाला या स्कीम बद्दल माहित असावेत, म्हणजे परीक्षेला येऊ शकतात. पहिला म्हणजे जमिनीचा निकष DPR नुसार या ठिकाणी काय असतो. NLM जी ही योजना आहे, हिच्या गाईडलाईन मध्ये म्हटलेलं आहे की स्वतःची किंवा भाडे तत्वावरची जमीन चालेल. तुमची स्वतःची नसेल, तुम्ही रेंटवर सुद्धा घेऊ शकता, तिच्यावर सुद्धा तुम्हाला स्कीम भेटणार आहे. पण तांत्रिक दृष्ट्या 100 शेळ्यांसाठी 1.5 ते 2 एकर जमीन, जिथे चारा सुद्धा लागवड करता आलो पाहिजे. जर 100 शेळ्यांचं तुम्ही हे करतायत, तुमच्याकडे या जमिनी एवढी असावी, हा मुद्दा DPR मध्ये तपासला जातो. कारण शेळ्यांना खाण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, आणि ती स्वतःची जमीन किंवा रेंटवरती या ठिकाणी चालू शकते, असंही आपण या ठिकाणी यांनी म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा जो आहे की इथे या स्कीम अंतर्गत लसीकरण जे आहे, व्हॅक्सिनेशन सुद्धा असणार आहे. शेड्यूल त्याचं दिलेलं आहे त्यांनी. त्यामध्ये बघा, FMD नावाचं जे लाया खुरकत नावाचा रोग आहे, याची पहिली लस वासरू 4 महिन्याचं असताना द्यावी लागणार. बूस्टर डोस पहिल्या लसीनंतर 1 महिन्याने आणि नियमित जे आहे ते दर 6 महिन्याने, वर्षातून 2दा या ठिकाणी ही FMD ची लस द्यावी लागणार आहे. याचं जे शेड्यूल आहे ते माहित असलं पाहिजे. पहिली लस किती महिन्याने, 4 महिन्याचं असताना, दुसरी 1 महिन्यानंतर आणि 6 महिन्याला, वर्षातून 2दा अशा नियमित याच्या लसी द्याव्या लागतात. ब्रुसेलोसिस नावाची जी लस आहे, फक्त मादी वासरांना, फिमेल काउजला ही दिली जाते. फक्त मादी वासरांना, वय 4 ते 6-8 महिने, आयुष्यामध्ये एकदाच ही द्यावी लागते. ब्रुसेलोसिस, बघा या लसीचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, एकदाच ही द्यायची आहे. पुढे PPR, शेळ्या किंवा मेंढ्यांना दिली जाणारी ही लस आहे. 3 महिन्याच्या वरच्या करडांना या ठिकाणी ही लस दिली जाते, पिल्लांना शेळ्या किंवा मेंढ्यांच्या. दर 3 वर्षांनी एकदा ही दिली पाहिजे. मान्सून पूर्वी ही लस दिली जाते. PPR म्हणजे लस कोणत्या प्राण्यासाठी कोणती लस आहे
असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. पुढे ईटी एंटेरोटॉक्झेमिया म्हटलंय किंवा आंत्रविषार म्हटलंय. शेळ्या मेंढ्यापूर्वी मेंढ्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी ईटीची गरज असते, लक्षात ठेवा. पुढे आता 21वी पशुगणना यावर तुम्हाला प्रश्न येतील. लेटेस्ट मधली ही पशुगणना तुम्हाला माहित असली पाहिजे. 2000 म्हणजे ऑक्टोबर 24 ते फेब्रुवारी 25 एकदम लेटेस्ट मधले आकडे आहे. पूर्णपणे ही एकतर डिजिटल झाली पहिली गणना. याचं बेसिक लक्षात ठेवा. एकदम पहिली पूर्ण डिजिटल गणना ही आहे. भटक्या जनावरांचं लिंग, ज्याला आपण जेंडर ऑफ स्ट्रे कॅटल म्हणतोय, आणि मेंढपाळ यांची माहिती पहिल्यांदा या ठिकाणी गोळा केली गेली आहे. बघा हे फार महत्वाचं आहे. एकूण 16 प्रजाती आणि 219 देशी जातींची नोंदणी या जनगणनेमध्ये केलेली आहेत. 16 प्रजाती आणि 219 देशी जाती. आता शासकीय योजना आणि ध्येय म्हणाल तर NADCP तुम्हाला माहित असावं, नॅशनल ॲनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम. कशासाठी आहे? नॅशनल ॲनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम कशासाठी आहे? 2026 ते 30चं टार्गेट. एकदम परीक्षेभिमुख. MPSC अशा मुद्द्यांवर जास्त प्रश्न विचारतोय. धोरणे, टार्गेट्स, तुमचे एम्स काय आहेत? त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, FMD आणि ब्रुसेलोसिस रोगाचं नियंत्रण करणे, त्यासाठी NADCP हा कार्यक्रम आहे. बघा, FMD आणि ब्रुसेलोसिस रोगाचं नियंत्रण 2025 पर्यंत हे नियंत्रण, 30 पर्यंत संपूर्ण इरेडिकेशन, पूर्ण खात्मा करायचा हे ध्येय आहे. आणि हा महत्वाचा टॉपिक असणार आहे. 2030 पर्यंतचं आपण हे ठेवलंय. 1962 क्रमांक काय माहिती? 1962 फिरतं पशुवैद्यकीय चिकित्सालय जे आहे त्याच्यासाठीच हे टोल फ्री क्रमांक आहे. तुम्हाला माहीतच असावं, पशुधन पर्यवेक्षकची तुम्ही जेव्हा तयारी करतायत 1962 हे तुमच्या तांत्रिक सिलेबसमध्ये तुम्ही जेव्हा तुमचे कोर्सेस केले तेव्हा सुद्धा तुम्हाला हा नंबर सातत्याने आलेला असणार आहे. 1962 हा इतर तांत्रिक संज्ञांमध्ये फ्लशिंग ही कन्सेप्ट माहीत असेल. काय वाटणार फ्लशिंग म्हणजे? प्रजनन जे आपण करतोय, ब्रीडिंग जे करतोय, त्याला सोडण्यापूर्वी शेळ्या मेंढ्यांना 2-3 आठवडे आधी चांगल्या प्रतीचा आहार दिला जातो, जेणेकरून जुळी करडे होण्याची शक्यता असते. बघा, आहार फार महत्वाचा असतो ट्विन्ससाठी. पुढे स्टीमिंग अप ही एक कन्सेप्ट आहे. गाभण जनावरं जी आहेत त्यांना विण्याच्या अगोदर शेवटचे 15-20 दिवस जास्तीचा खुराक या ठिकाणी दिला जातो. स्टीमिंग अप याला म्हटलेला आहे. जास्तीचा खुराक विण्याच्या अगोदर दिला जातोय, त्याला स्टीमिंग अप ही कन्सेप्ट किंवा संज्ञा आपण म्हणतोय. पुढे अर्ज प्रक्रिया तुम्हाला माहित असावी. उद्यम रजिस्ट्रेशन म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. ती नोंदणी अनिवार्य आहे. बँक गॅरंटी एक महत्वाची मुद्दा आहे. जर तुम्ही स्वतःचे पैसे लावून प्रकल्प करत असाल तर तुम्हाला सबसिडीच्या रकमेइतकी बँक गॅरंटी द्यावी लागते. हे तुम्हाला माहीत असावं. जेवढी सबसिडी भेटणार आहे तेवढी बँक गॅरंटी तुम्हाला द्यावी लागते. म्हणजे 25 लाखाची सबसिडी असेल, 25 लाखाची बँक गॅरंटी तुम्हाला द्यावी लागेल. अशा पद्धतीने आपण पशुधन पर्यवेक्षकची बॅच पुढे घेऊन चाललेलो आहे. याच्या आधीचे मला वाटतं एक 9 सेशन तुम्हाला अपलोड केले होते. हे 10वं सेशन आहे. 11वं सेशन पुढच्या 1-2 दिवसामध्ये अपलोड होतंय. त्यामध्ये मी म्हशींच्या जातीवर एक स्पेशल पूर्ण माहितीवाला एक व्हिडिओ घेऊन आलोय. गायीच्या जाती वगैरे आपण सगळं डिटेलमध्ये ज्या मुद्द्यांवर प्रश्न जास्त येत आहेत ते मुद्दे तुम्हाला स्पेसिफिकली मी कव्हर करत चालणार आहे. तुम्हाला ज्यांना कॉलवर काही विचारायचं असेल त्यांना हा नंबर मी देतोय. या नंबरला तुम्ही फक्त व्हॉट्सअप करू शकतात. तुम्हाला कॉलिंग करायचं आहे, माहिती काढायची आहे, ॲपबद्दल काही कळत नाहीये, बॅच घ्यायची आहे, 8698 34 33 12 तुम्हाला कॉल करायचा असेल तर हा हेल्पलाईन नंबर आपला आहे. या नंबरला तुम्ही आमच्या हेल्पलाईनला विचारू शकतात. या बॅचबद्दल तुम्हाला माहिती भेटून जाईल. ओके, थांबूया या ठिकाणी. लेक्चरला लाईक करत चला, शेअर करा आणि अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.